मुलगी शिकली प्रगती झाली आणि मुलगी जर नाही शिकली तर खरंच अधोगती आहे. खरंच एक सारासार विवेकबुद्धी देखील जर आपण शिक्षण घेतलं नाही तर आपलं आयुष्य खड्ड्यात जातं, असं मी स्पष्टपणे म्हणेन. काल माझ्याकडे एक वडील आले होते जे बाय प्रोफेशन ड्रायव्हर आहेत. ते म्हणाले, मॅडम दिवसाला 700 ते 800 रुपये कमवायला पूर्ण दिवस जातो माझा, पूर्ण दिवस. आणि माझी जी बायको आहे ती 5 ते 6 घरी जाऊन धुणी भांडी करते, कोणाकडे जेवण करते. 3 मुली आहेत आम्हाला. पहिल्या मुलीचं लग्न झालं, ती व्यवस्थित सासरी नांदते. परंतु ही जी दुसरी मुलगी आहे तिच्याकरता अतिशय चांगलं स्थळ मी बघितलं. गावाकडचंच. मुलगा एका छोट्या कंपनीत नोकरी करतो. घरात त्याची स्वतःची एक 2 व्हीलर आहे. आईवडील आहेत. एक छोटासा गावात बंगला आहे. शेतीवाडी आहे. म्हणजे अगदी सुदृढ असं व्यवस्थित घराणं. परंतु मला कळत नाही की ही माझी जी मुलगी आहे हिला एक छपरी मुलगा कसा काय आवडू शकतो. बरं चला, आवडला तर आवडला, पण हे लग्नाच्या वेळेला तू डिस्क्लोज का नाही केलंस की बाबा माझं अफेअर आहे. ते जरी केलं असतं मॅडम तरी मी लग्न थांबवलं असतं आणि कमीत कमी 5 ते 7 लाख रुपये कुठेतरी माझे वाचले असते. आज त्या मुलीला विचारलं मी की बाबा तू किती शिकलेस, तेव्हा तिला काही कळतच नाही काय बोलावं काय नाही बोलावं. आणि हे कशामुळे, तर शिक्षण नाही. तिला धड वाचता येत नाही. बरं चला, वाचता येत नाही, शिक्षण नाही, तो एक भाग वेगळा. परंतु आपल्या वडिलांनी आपल्याला एक इतकं चांगलं स्थळ निवडून दिलं असताना जो मंदिराच्या बाजूला एक कोपऱ्यात जाऊन गांजा ओढतो, दारू पितो, काही कमवण्याचा ठाव ठिकाणा नाही, अशा प्रकारचे छपरी मुलगे आजच्या ह्या मुलींना कसे काय आवडू शकतात, हा खरंच प्रश्न आहे. तो बाप इतका रडत होता माझ्यासमोर की इतकी म्हणाला, मॅडम गावामध्ये माझी इज्जत गेलेली आहे की काही सांगून सोय नाही. अक्षरशः रडलेलो आहे मी. कारण ती जी मुलाची आई आहे तिने 4 चौघात माझ्या इज्जतीचे धिंदवडे काढलेत की तुमची जी मुलगी आहे ती नवरा असताना कोणा दुसऱ्याशी बोलते. आम्ही तिला व्हिडिओ कॉलवर पकडलेलं आहे. आता झालं बघा कसं की आता कोर्टामध्ये केस टाकलेली आहे, बरोबर आहे. रोजच्या जेवणाचे इथे वांदे आहेत घरात. आता त्या मुलीने खरोखर आपल्या घराला कामाला लावलेलं आहे, आपल्या वडिलांना कामाला लावलेलं आहे. ते म्हणाले, मॅडम मी ड्रायव्हर असल्यामुळे मला रोज नोकरीवर हजर राहणं गरजेचं आहे, मी सुट्टी घेऊ शकत नाही. आता गावाला जाऊन अटेंड करायची केस म्हणजे 3 ते 5 दिवसाचा खाडा झाला. म्हणजे माझा पगार कापला जाणार, प्लस ॲडव्होकेटची फी द्या, तिकडे जाऊन परत राहायचं, खानपीन करायचं, लॉयरचे पैसे द्यायचे. म्हणजे एक चूक किती महागात पडते हे माझं आजच्या मुलींना सांगणं आहे. जिथे आपल्या स्त्रियांना आज भरपूर मान सन्मान दिला जातो कारण त्या हुशार आहेत म्हणून, पण इतकी हुशारी तरी तुम्ही ठेवा की आपल्या वडिलांना चक्क नाही म्हणालात तरी चालेल, पण हे लग्नाचे सोहळे आनंदाने घेऊन नंतर तुम्ही तुमच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर जी फसवणूक करत आहात ती अत्यंत चुकीची आहे. एक सारासार विचार आपण केला पाहिजे की बाबा मी ज्याच्याबरोबर अफेअर करते तो व्यवस्थित मला खाऊ पिऊ घालू शकतो की नाही, हा एक सारासार विचार आजच्या मुलींनी केला पाहिजे. आज आपण बघतो आत्ताची जनरेशन जी आहे त्यांच्यामध्ये मित्रत्व किंवा मैत्री इतकी आहे की त्यांचं अफेअर आहे की त्यांची मैत्री आहे हेच समजत नाही. बरं चला, तुमची मैत्री आहे हे समजलं तरी आपण उद्या लग्न केल्यानंतर आपल्याला तो सांभाळू शकणार आहे की नाही, आपलं फ्युचर सिक्युअर असणार आहे की नाही, त्याच्यापासून आपली जी मुलं होणार आहेत त्यांचं फ्युचर देखील सिक्युअर असणार आहे की नाही, हे सारासार नॉर्मल प्रश्न जेव्हा मुलींना पडतील आणि त्यांना कुठेतरी आपलं एक सेफ्टी दिसेल तेव्हाच कुठेतरी मला असं वाटेल की मुलगी शिकली आणि प्रगती झाली. परंतु काही मुली अशा आहेत की ज्यांना अफेअर, टवाळकेगिरी,
शिक्षण घ्यायचं नाही, आपल्या आईवडिलांची परिस्थिती गरिबीची आहे, ते आज काय कमवत आहेत ह्याची कुठलीही जाणीव नाही आहे. आणि आज सगळा हा जो वडील आहे त्याचा पैसा ह्या कोर्ट कचेरीमध्ये जाणार आहे. म्हणजे तुमचं भवितव्य चांगलं व्हावं म्हणून त्या व्यक्तीने म्हणजे त्या बापाने 5 लाख रुपये खर्च करून तुमचं लग्न लावून दिलं. त्याने त्याच्या बापाचं कर्तव्य पूर्ण केलं. परंतु तुम्ही या घाणेरड्या अफेअरच्या नादामध्ये तेही कोलॅप्स केलं आणि आज कोर्ट कचेरीच्या नादामध्ये परत त्या वडिलांच्या खिशाला तुम्ही भोग पाडलेलं आहे. माझं मुलींना इतकंच सांगणं आहे, प्रेम करा पण आंधळं प्रेम करू नका. आणि आज आपण म्हणतो की काही महिला या स्वतःचा संसार ह्या स्वतःच्या कॅलिबरवर आज पोसत आहेत. त्यामुळे माझं इतकंच म्हणणं आहे, अफेअर केलं, प्रेम केलं, काही चूक नाही आहे. परंतु असं करा की ते तुम्ही स्वतः व्यवस्थितरित्या त्याची जबाबदारी घ्याल आणि कुठल्या तरी टपोरी छपरी मुलांना पसंत करण्यापेक्षा एखादा चांगला साधा असा मुलगा पसंत करून कुठेतरी आपला संसार करा. हेच माझा आज तुम्हाला ह्या व्हिडिओतनं सांगणं आहे. नाहीतर तो वडील लहानपणापासून तुम्हाला सांभाळत आहे, खर्च उचलत आहे तुमच्या शिक्षणाचा, आज लग्न करून दिलेलं आहे आणि तुम्ही कुठेतरी मुलींनी माती खाल्ल्यामुळे आज परत कोर्ट कचेरीमध्ये त्याचा पैसा फुकट जातोय. ह्याचं दुःख आज त्या वडिलांना झालेलं होतं आणि ते माझ्यासमोर अक्षरशः रडत होते. तेव्हा माझं तुम्हाला इतकंच सांगणं आहे की थोडीशी सत्सद विवेकबुद्धी बाळगा आणि जर तुम्हाला नाही करायचं असेल लग्न तर चक्क नाही सांगा, पण वडिलांचे पैसे असे फुकट घालवू नका कोर्ट कचेरीमध्ये. लक्षात ठेवा.